नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अति संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते? पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजगृह। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की वेरुळाच्या लेण्यांपैकी टिंबटिंब हे जगप्रसिद्ध आहे। वेरुळाच्या लेण्यांपैकी टिंबटिंब हे जगप्रसिद्ध आहे। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कैलास मंदिर। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की वेदांना टिंबटिंब असेही म्हणतात। वेदांना टिंबटिंब असेही म्हणतात। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो श्रुती। प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की माल्टा कोणत्या समुद्रात वसलेले आहे? माल्टा कोणत्या समुद्रात वसलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भूमध्य समुद्र। प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की गौतम बुद्ध टिंबटिंब गणराज्यातील होते। गौतम बुद्ध टिंबटिंब गणराज्यातील होते। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो शाक्य। प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण असतो? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण असतो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सिमुक। प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की कोणत्या खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? कोणत्या खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण अमेरिका। प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की भारतीय मूर्तिकलेचा विकास टिंबटिंब काळात झाला। भारतीय मूर्तिकलेचा विकास टिंबटिंब काळात झाला। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मौर्य। क्रमांक नववा असा आहे की काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणती मृदा आढळते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पीठ। प्रश्न क्रमांक 10वा असा आहे की दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अल्तमश। प्रश्न क्रमांक 11वा असा आहे की भूमध्य सागरी हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते? भूमध्य सागरी हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो फळे व फुले। प्रश्न क्रमांक 12वा असा आहे की तुरटी कशासाठी वापरली जाते? तुरटी कशासाठी वापरली जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रक्तप्रवाह थांबविण्यासाठी। प्रश्न क्रमांक 13वा असा आहे की सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नर्मदा। प्रश्न क्रमांक 14वा असा आहे की जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता? जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हिमालय। प्रश्न क्रमांक 15वा असा आहे की शय्याचे जंतूचा शोध कोणी लावला? शय्याचे जंतूचा शोध कोणी लावला? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कॉक। प्रश्न क्रमांक 16वा असा आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते? भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हिराकूड। प्रश्न क्रमांक 17वा असा आहे की भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कावेरी। प्रश्न क्रमांक 18वा असा आहे की पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1:8। प्रश्न क्रमांक 19वा असा आहे की आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या किती असते? आपल्या मेंदूतील चेतापेशीची संख्या किती असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 10,000 दशलक्ष। प्रश्न क्रमांक 20वा असा आहे की प्रत्येक गुणसूत्र पासून बनलेले असते। प्रत्येक गुणसूत्र पासून बनलेले असते। याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो DNA। प्रश्न क्रमांक 21वा असा आहे की जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते? जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लेवेनहुक।
प्रश्न क्रमांक 22 असा आहे की चाणक्याचे दुसरे नाव काय होते? चाणक्याचे दुसरे नाव काय होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कौटिल्य. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो टिटवाळा सन 1945. क्रमांक 24 असा आहे की तापी नदीवरील उकाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तापी नदीवरील उकाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गुजरात. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बॅरोमीटर. क्रमांक 26 असा आहे की हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वली पर्वत. प्रश्न क्रमांक 27 असा आहे की भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे? भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सामवेद. क्रमांक 28 असा आहे की मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बिहार. क्रमांक 29 असा आहे की डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व अ. क्रमांक 30 असा आहे की पेशी केंद्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? पेशी केंद्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट हुक.